हॅलो फ्रेंड्स, आज आपण आता एन्व्हायरमेंटची पुढची लेक्चर घेणार आहे. तर ह्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो मुलांनो, की जे हे चॅनलवर नवीन असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट लेक्चरचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आणि जे मुलं ऑलरेडी जॉईन आहेत, सबस्क्राईब आहेत, त्यांनी लाईक जरूर करायचं आहे. सगळ्यांनी लाईक करायचं आहे, जेणेकरून माझंही मोटिवेशन्स वाढत जातं आहे. आता आपल्याला बघायचं आहे सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट काय काय सेगमेंट्स आहेत? तर पहिल्यांदा आहे ॲटमॉस्फिअर. इथं मी तुम्हाला ह्याच्यात दिलेलं आहे सगळं. हे बघा, मी तुम्हाला मधून मधून क्वेश्चन विचारणार आहे. एक 10 क्वेश्चन असणार आहेत. ते सेपरेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे, जेणेकरून मला कळेल की किती मुलं अभ्यास करतायत. ओके, इथं दाखवलेलं आहे बघा. ट्रोपोस्फिअर आहे, स्ट्रेटोस्फिअर आहे, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? द ॲटमॉस्फिअर इम्प्लाइज द प्रोटेक्टिव्ह ब्लँकेट ऑफ गॅसेस सराउंडिंग द अर्थ. सराउंडिंग द अर्थ म्हणजे अर्थच्या सराउंडिंगला जे गॅसेस आहेत त्याला काय म्हटलं जातं? ॲटमॉस्फिअर म्हटलं जातं. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? द ॲटमॉस्फिअर इम्प्लाइज दॅट प्रोटेक्टिव्ह ब्लँकेट ऑफ गॅसेस सराउंडिंग द अर्थ. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲटमॉस्फिअरची डेफिनेशन लिहून द्यायची आहे. ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय? द ॲटमॉस्फिअर इम्प्लाइज दॅट प्रोटेक्टिव्ह ब्लँकेट ऑफ द गॅसेस ॲटमॉस्फिअर म्हणजे काय आहे? प्रोटेक्टिव्ह ब्लँकेट ऑफ द गॅसेस सराउंडिंग द अर्थ. म्हणजे काय? आपल्या अर्थच्या सराउंडिंगला जे प्रोटेक्टिव्ह ब्लँकेट आहे त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं आपल्या ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर. इट सस्टेन द लाईफ ऑफ अर्थ. म्हणजे अर्थला काही प्रॉब्लेम येऊ देत नाही. त्यानंतर काय? इट सेव्स इट फ्रॉम द होस्टाईल एन्व्हायरमेंट ऑफ आउटर स्पेस. आउटर स्पेसपासून जे होस्टाईल एन्व्हायरमेंट आहे, हे बघा, हे बघा, इथून आता असं जाळाचा यायला लागलाय, धूमकेतू किंवा एखादा उल्कापात यायला लागलेला असेल तर ते काय करतो? मेंटेन ठेवतो, म्हणजे धोका पोचवून देत नाही. तर इट ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ द कॉस्मिक रेज. म्हणजेच ह्याला मराठीत काय म्हणतात? अतिनील किरण जे आहेत ते ॲब्झॉर्ब करायचं काम करतो. कोण करतं? तर आपला ॲटमॉस्फिअर, आउटर स्पेस. त्यानंतर इट ट्रान्समिट ओनली वेअर अल्ट्राव्हायलेट, मी आधीच सांगितलं, अल्ट्राव्हायलेट विजिबल नियर इन्फ्रारेड रेडिएशन and radio waves while filtering out the tissue damaging the ultraviolet waves below about 300 नॅनोमीटर. म्हणजे काय केलेलं आहे? जेवढे गरजेचे आहेत आपल्या तेवढी तो घेतोय, आणि जे गरजेचं नाही ते ॲब्सॉर्ब केलं पाहिजे करतो. ते ॲब्सॉर्ब कसं करता ते आता नेक्स्ट स्लाइडला बघू आपण. मग त्यामध्ये पहिलं आहे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर मी सांगितलं, हायड्रोस्फिअर कंप्राइज ऑल द टाइप ऑफ वॉटर रिसोर्सेस, ओसेन, सीज, लेक्स, river, stream, reservoir, polar ice caps, glacier and groundwater. 70% of the earth area is covered by water. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे की अर्थमध्ये वॉटर किती पर्सेंट आहे. अर्थमध्ये वॉटर किती पर्सेंट आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. पहिलं तुम्ही डेफिनेशन ऑफ ॲटमॉस्फिअर लिहिणार आहे, आणि दुसरं काय आहे? अर्थ किती टक्के वॉटर आहे. मित्रांनो, ह्या विषयाला MCQ टाईप बेस्ड एक्झाम होते, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या रोल प्ले करत आहेत. मी सांगतोय तसा अभ्यास करा, प्रॉपर नोट्स बनवा. मी जसे प्रश्न विचारेल तसे उत्तरं त्याचे देत चला, तुम्हाला फायदा होईल. नेचर 97% अर्थ वॉटर सप्लाय इन द ओसेन. जरी ह्या 71% पैकी 97% पाणी कशात आहे? तर समुद्रात आहे. म्हणजे 3%च पाणी फक्त पिण्याजोगं आहे. ओनली अबाउट 1% इज अवेलेबल ॲज अ फ्रेश सरफेस, रिव्हर, लेक, स्ट्रीम अँड ग्राउंड वॉटर फिट टू बी यूज्ड फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड अदर युजेस. आता 2 नंबरचा आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर इज द आउटर मेंटल ऑफ द सॉलिड अर्थ. तुम्हाला दाखवतो लिथोस्फिअर. हो का, ह्या ठिकाणी ट्रोपोस्फिअर आहे,
स्ट्रेटोस्फिअर आहे, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. आणि जी लिथोस्फिअर बघणार आहे आपण, lithosphere is the outer mantle of the solid earth. It consists of minerals occurring in the earth's crust and the soils. Mineral, organic matter, air, water ह्या lithosphere मध्ये येतं. बायोस्फिअर मध्ये काय येतं? बायोस्फिअर indicates the realm of living organism and interaction with environment via atmosphere, hydrosphere आणि lithosphere. आता बघा रिव्हिजन. व्हॉट वी हॅव लर्न टुडे. आता एवढ्या ह्याच्यामध्ये आपण काय शिकलोय हे बघणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट इज डिफाइन्ड अँड इज स्कोप, टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट, स्ट्रक्चर ऑफ एन्व्हायरमेंट, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट, सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. आता आपण त्याच्यावरती क्विज मी तुम्हाला सेपरेटली हे करून देईनच. पण आता मला तुम्ही आधी 2 क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेले होते. तिसरा क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायचा आहे की टाइप ऑफ एन्व्हायरमेंट. हा तुमचा तिसरा क्वेश्चन असेल. चौथा क्वेश्चन आहे सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. हे 2 क्वेश्चन तुम्ही आता मला सॉल्व करून द्यायची आहेत. आता नेक्स्ट पार्ट बघूया यातला. एन्व्हायरमेंटल इश्यूज, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ 4R आणि पब्लिक अवेअरनेस, ह्या गोष्टी आज बघायच्या आहेत. आता ह्यामध्ये बघा काय आहेत. कन्सेप्ट मॅप. एन्व्हायरमेंटल इश्यूज काय काय आहेत, एन्व्हायरमेंटल इश्यूज काय काय आहेत ते बघायचे आहेत. एन्व्हायरमेंटल इश्यूज काय काय आहेत तर ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे, ॲसिड रेन आहे, ओझोन लेअर डिप्लेशन आहे, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट आहेत. हे एवढे एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत. तुमचा 5वा क्वेश्चन आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज राईट डाऊन करायचे आहेत सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये. सगळे आन्सर तुमची कमेंट बॉक्समध्ये दिसली पाहिजे. मित्रांनो, मी हे क्वेश्चन विचारण्यामागं एकच उद्देश आहे की तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. कारण का आपल्याला MCQ टाईपच एक्झाम होणार आहेत आणि असेच MCQ एक्झामला विचारले जातात. तर एन्व्हायरमेंटल इश्यूज आता आपण बघितले. आता बघा एन्व्हायरमेंटल इश्यूज. ओझोन लेअर डिप्लेशन. एन्व्हायरमेंटल इश्यूज ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे काय. ट्रोपोस्फिअर, द लोएस्ट लेअर. ट्रोपोस्फिअर म्हणजे काय हो, काय अर्थपासून लोएस्ट लेअरला असतो. अर्थपासून काय असतो, हा लोएस्ट लेअरला असतो. कंटेन नॉर्मल एअर, कंपोजिशन ऑफ नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड. ह्याचं काय होतं, टेम्परेचर डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड. टेम्परेचर डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड म्हणजे काय, महत्वाचं वाक्य आहे. टेम्परेचर डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड म्हणजे जसं जसं ट्रोपोस्फिअरमध्ये आपण वर जाईल त्याबरोबर काय होतं, टेम्परेचर डिक्रीज होत जातं. टेम्परेचर काय होत जातं, डिक्रीज होत जातं. आता या ठिकाणी बघा नेक्स्ट आहे स्ट्रोपोस्फिअर. स्ट्रोपोस्फिअर म्हणजे इथनं ह्या अर्थच्या इथून 40 किलोमीटरवर आहे. हे बघ अर्थच्या इथून 40 किलोमीटरवर आहे. अबाव द ट्रोपोस्फिअर आहे. टेम्परेचर इन्क्रीजेस विथ अल्टिट्यूड. ह्या ठिकाणी काय होतं, टेम्परेचर वाढत जातं. जसं जसं उंचीवर जाईल तसं तसं टेम्परेचर वाढत जातं. इट कंटेन्स लॉट्स ऑफ ओझोन. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही पॉईंट हा अंडरलाईन करून ठेवा. त्याचबरोबर बोल्डही करून ठेवा आणि त्याबरोबर अंडरलाईनही करा. इट कंटेन्स लॉट्स ऑफ ओझोन. ओझोन लेअर कुठल्या ह्याच्यात असतो तर ओझोन लेअर ट्रोपोस्फिअरमध्ये असतो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आता आन्सर सांगायचा आहे की ओझोन लेअर सगळ्यात जास्त कुठं असतो तर ओझोन लेअर कुठं असतो, ट्रोपोस्फिअरमध्ये जास्त आहे. फाउंड द ट्रोपोस्फिअर बिटवीन 10 ते 50 किलोमीटर अबाव द ग्राउंड. 50 किलोमीटर above the ground. Protect us from harmful effect of ultraviolet radiation of certain wavelength.
वेवलेंथ पासून आपल्याला काय करतो तो वाचवतो. डिक्रीज इन ओझोन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज द अल्ट्राव्हायलेट बी रेडिएशन रिचिंग द अर्थ सरफेस. म्हणजे ओझोन लेअर जसं जसं कमी होईल तसं तसं अल्ट्राव्हायलेट रेडिएशन काय होणार आहे आपल्याकडे येत जाणार आहे. आता त्यानंतर बघा, ओझोन लेअर इन द ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन द अर्थ फ्रॉम द डेंजरस अल्ट्राव्हायलेट रेडिएशन फ्रॉम द सन. म्हणजे इथं बघा हे चित्र दाखवलेलं आहे, इथनं सूर्याची किरणं येतात, पण हा ओझोन लेअर कशात असतो मी क्वेश्चन मध्ये सांगितलेला आहे, सॉरी शिकवताना सांगितलेला आहे. ओझोन लेअर कशात असतो, ओझोन लेअर स्ट्रोपोस्फिअर मध्ये असतो. तो काय करतो, सूर्यापासून येणारी ही किरणं असं रिफ्लेक्ट बॅक करतो. हे बघा ॲरोकडे बघा, रिफ्लेक्ट काय करतो, बॅक करतो. त्यामुळे काय होतंय तर हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स येत नाही. डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन लेअर कसं होतं, क्लोरीन ॲटम फ्रॉम CFC म्हणजेच काय क्लोरोफ्लोरो कार्बन अटॅक्स द ओझोन. आता क्लोरोफ्लोरो कार्बन कशात असतो, तुमच्या घरातला AC, तुमच्या घरातला फ्रीज, ह्याच्यामध्ये काय असतो क्लोरोफ्लोरो कार्बन असतो. टेकिंग अवे ओझोन अँड फॉर्मिंग द क्लोरीन मोनॉक्साईड O3+Cl काय होईल O2+Cl2 होईल. क्लोरीन monoxide then combines with the another oxygen atom to form new oxygen molecule and chlorine atoms. The chlorine atoms free to destroy up to 1,00,000 ओझोन मॉलिक्युल्स. म्हणजे ह्या क्लोरीन मॉलिक्युल्स 1,00,000 ओझोन मॉलिक्युल डिस्टर्ब करू शकतो. त्यामुळे घरात तुमचा फ्रीज किंवा AC वापरताना थोडं लिमिटमध्ये वापरत चला, अदरवाईज इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम टू द ओझोन लेअर. मला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट आन्सर द्यायचा आहे की ओझोन लेअरला डिस्टर्ब करणारा आपल्या घरातलं कुठलं इक्विपमेंट आहे, जे आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. इम्पॅक्ट्स ऑन ओझोन लेअर डिप्रेशन काय आहे, डिप्लेशन, सनबर्न, रिड्यूस आवर इम्युनी सिस्टीम. म्हणजे ओझोन लेअर कमी झालेला प्रॉब्लेम काय होऊ शकतं, सनबर्न, सूर्याची किरण डायरेक्ट आपल्या स्किनवर पडू शकतात, डायरेक्ट स्किनवर, डायरेक्ट, त्यात काही फरक पडणार नाही. आणि त्यामुळे सूर्याची किरण जर डायरेक्ट तुमच्या स्किनवर पडली तर स्किन कॅन्सर होऊ शकतो. मित्रांनो आता स्किन कॅन्सरचाच विषय निघाला आहे तर आणि एक सांगतो, स्किन कॅन्सर आणि एका रोगामुळे होतो. कुठल्या रोगामुळे होतो, त्याला इलाइजमा कॅन्सर पण म्हटलं जातं. ते HIV मधनंच फक्त होऊ शकतो. म्हणजे ज्या पर्सनला HIV झालेला आहे त्यालाच हा कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर काय, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अदर आय डॅमेज सुद्धा आपली होऊ शकते. त्यानंतर काय, डॅमेज द प्लांट्स, रिड्यूस द प्लॅन्क्टन्स पॉप्युलेशन, रिड्यूस पेंग्विन पॉप्युलेशन. एक लक्षात ठेवा, पेंग्विन जो हा आहे प्राणी तो समुद्रात असतो, डायरेक्ट इम्पॅक्ट त्यांच्यावर होत असतो. त्यामुळे त्यांचं प्रजनन क्षमता कमी येऊन त्यांचं फलन होणार नाही. त्यामुळे काय होईल, ते ऱ्हासाचे कारण बनेल. एक लक्षात ठेवा. फार्मिंग फोटोकेमिकल स्मॉक म्हणजे काय, धुकं तयार होऊ शकेल. डिग्रेड द बिल्डिंग मटेरियल जे वापरलं जातं ते काय होऊ शकतं, डिग्रेड होऊ शकतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, एन्व्हायरमेंटल इश्यू, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट बघा काय आहे. When safety measures and principles are ignored by nuclear plant operator, a nuclear accident can be occurred with the serious consequence for the environment and human health. एक लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती असेल टायटॅनिक जेव्हा जहाज इंग्लंडनं बांधलं होतं 19व्या शतकाच्या सुरुवातीस, त्यावेळी ते अशा पद्धतीनं बनवलेलं की ते कधीच बुडणार नाही आणि जगातलं सगळ्यात मोठं जहाज बनवलं होतं. त्या कॅप्टनला एवढा विश्वास होता की आपलं जहाज कधीच बुडू शकत नाही. म्हणजे त्यानं काय केलं, त्यानं कन्सिडर करायला सुरुवात केली की हे जहाज कधीच बुडणार नाही. पण दुर्दैवानं असं झालं मित्रांनो की त्या जहाजावर जेव्हा फ्रान्सच्या पुढे गेलं, ते ॲक्च्युली अमेरिकेला जायचं होतं फ्रान्समधून, तर त्या पुढे गेल्यानंतर 7-8 लोकांनी म्हणजे सुचवलं की पुढं काय आहे, हिमनगाचा डोंगर आहे, जहाज धडकू शकतं. पण त्या कॅप्टनला वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा होता की
सगळ्यात स्पीडनं अमेरिकेला पोचणारं जहाज करायचं होतं. त्यामुळं काय झालं, त्यानं ते इग्नोर केलं आणि शेवटी ते जहाज थडकलं आणि पहिल्याच भेटीत काय झालं, आपल्या पहिल्याच ट्रॅव्हलिंगमध्ये ते बुडलेलं होतं. ते कशामुळे झालं तर सेफ्टी मेजर्स जे घ्यायला पाहिजे होतं ते आत्मविश्वासमुळे ते काय होतं, इग्नोर केलं जातात आणि त्यामुळे ते होत जातं. तसेच बरेचसेच एन्व्हायरमेंटल इश्यूज झालेले आहेत. 10 मेजर्स कुठे कुठे झालेले आहेत. फुकुशिमा 2011 रिसेंटली आहे. काशिवाजुकी जपान, मिहामा जपान, नाव अवघड आहे, फ्रान्समध्ये पण झालेलं होतं. जपान, 3 माइल आइसलँड USA, विन्स्केल UK, हे अशा ठिकाणी झालेले होते. आता बघा, न्यूक्लिअर ॲक्सिडेंटमध्ये काय होतं, इम्पॅक्ट काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं इम्पॅक्ट काय होतो, कॅन्सर. मॅक्झिमम लोकांना कॅन्सर होऊ शकतो, त्वचेचा कशाचाही होऊ शकतो, डेथ होऊ शकतो. स्पेसिस एक्सटिंक्शन म्हणजे जे जीवजंतू आहेत त्यांचं काय होऊ शकतं, नाशाचं कारण होऊ शकतं. अल्टरेशन ऑफ DNA ट्रिगर होऊ शकतो तुमचा, म्हणजे जणू काही प्रॉब्लेम होऊ शकतो, पुढची पिढी येणारी अपंगत्व निर्माण होऊ शकतं. परत हाय फेवर, डायरिया, फटीग, मॉर्टॅलिटी, इन्फेक्शन, ब्लिडिंग, स्किन डिसेज, डिस्टर्ब ॲक्वॅटिक लाईफ, म्हणजे पाण्यातलं जे जीवजंतू आहेत त्यांचं लाईफ काय होऊ शकतं, डिस्टर्ब होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. तर आज या ठिकाणी आपण थांबतोय, व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळं. पण मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक 100% करायचं, सगळ्यांनी लाईक करायचं. जेवढे बघतील तेवढे लाईक करा, कारण का मी तुमच्यासाठी हा सिरीजच बनवणार आहे. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आज इथं थांबतोय. थँक्यू सो मच.